आता बघूयात मोठ्या 9 बातम्या। ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट 42%, आमचा स्ट्राइक रेट 47%, आमचा स्ट्राइक रेट जास्त हे छाती ठोकपणे सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। त्यांच्यापेक्षा आम्हाला मतं लोकांनी जास्त दिली आहे। त्यांचा 42% स्ट्राइक रेट आहे, आमचा 47% स्ट्राइक रेट आहे। हे मी छाती ठोकपणे सांगतो, तपासून घ्या। पद आणि तिकीट मागायला दिल्लीत जाता, मग लोकांचे प्रश्न घेऊन दिल्लीत का जात नाही? आमदार रोहित पवारांची सरकारला सवाल। मग बाजूला ठेवतात आणि जातात दिल्लीत जाऊन बसतात। मग जीएसटी काउन्सिल मध्ये शेतकऱ्यांच्या जे काही खतं असतील नाही तर बियाणं असेल त्याच्यावर जो 18% जीएसटी लावला जातोय त्याची चर्चा करण्यासाठी कुठेतरी या लोकांनी जायला पाहिजे होतं। सेंट्रल पार्क करण्याची हिंमत आम्ही दाखवली, मुंबईत 300 एकरचा सेंट्रल पार्क होणार, शिंदेंची माहिती। तर महाविकास आघाडीच्या काळात काम का थांबलं? महालक्ष्मी रेसकोर्सवरून एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका। जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा, विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न, अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याला आमचं समर्थन नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। महायुतीतल्या कुठल्याही नेत्याने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचं समर्थन केलेलं नाही, उलट आमच्या सगळ्यांच्याच अशा चुकीच्या प्रवृत्तींना ठाम विरोध आहे। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून 9 आणि 10 जुलैला पुन्हा आंदोलनाचा इशारा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, तर प्रलंबित महागाई भत्त्याचीही एसटी कर्मचाऱ्यांकडून मागणी। बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। मागील कोणतीही फेलोशिप प्रलंबित न ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय। वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण, काल रात्री गणपती माथा ते शिवणेपर्यंत तुफान वाहतूक कोंडी, शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर, पुणे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष।